विठ्ठलाने परत दिलेल्या अभंगाची कथा। ही कथा आहे देहू गावातील तुकाराम महाराज यांच्यावरती। देहू गावात एक साधा, शांत आणि देवभक्त माणूस राहत होता। तुकाराम महाराज त्यांचं नाव। घरची परिस्थिती खूप कठीण होती। व्यापारात नुकसान झाले होते। दुष्काळामुळे अन्न नव्हते। लोक टोमणे मारायचे, पण महाराजांच्या ओठांवर कायम एकच नाव असायचं, विठ्ठल विठ्ठल। ते दिवसभर अभंग लिहायचे, भजन करायचे आणि लोकांना देवभक्तीचा मार्ग दाखवायचे। काही लोकांना हे आवडत नसायचं। त्या काळात काही विद्वान लोक म्हणायचे, तुकाराम शूद्र आहे, याला वेदभक्तीचा अधिकार नाही। त्यांनी महाराजांचा अपमान सुरू केला। एक दिवस गावातील काही लोकांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, जर तुझे अभंग खरे आणि पवित्र असतील तर विठ्ठल त्यांना वाचवेल, नाहीतर ते पाण्यात बुडतील। महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्यांनी विरोध केला नाही। ते शांतपणे आपल्या अभंगाच्या वह्या घेऊन इंद्रायणी नदीकाठी गेले। आकाश काळं झालं होतं। नदीचा प्रवाह जोरात होता। महाराजांनी 2 हात जोडले आणि म्हणाले, विठ्ठला, हे सर्व तुझंच आहे। जर माझ्यात अहंकार असेल तर हे अभंग बुडू दे, पण जर हे तुझ्या नावासाठी असतील तर त्यांची लाज तू राख। असं म्हणत त्यांनी सर्व अभंग नदीत सोडून दिले। गावातील लोक हसत होते। तुकाराम महाराज मात्र तिथेच एका दगडावर बसून 13 दिवस उपाशी राहिले। ना अन्न ना पाणी, फक्त विठ्ठलाचं नामस्मरण। 13व्या दिवशी एक चमत्कार झाला। इंद्रायणी नदीच्या पाण्यावर त्या सर्व अभंगाच्या वह्या तरंगत वर आल्या। एकही पान ओलं नव्हतं। लोक थक्क झाले। ज्यांनी अपमान केला होता ते महाराजांच्या चरणी पडले। तुकाराम महाराज फक्त एवढंच म्हणाले, हे माझं नाही, हा विठ्ठलाचा महिमा आहे। या कथेतून मिळणारा संदेश, देवावरचा खरा विश्वास कधी वायाला जात नाही। अपमान सहन करूनही शांत राहणं ही मोठी ताकद आहे। चांगलं काम करणाऱ्यांची परीक्षा होते, पण शेवटी सत्यच जिंकतं। तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।